विद्यार्थ्यांनो, सगळं नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बॉटनी या टॉपिकवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. आपण जर तलाठी किंवा महाराष्ट्र गटक याची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे. आपण ऑलरेडी या परीक्षेसाठी व्हिडिओ तयार केले आहेत आणि ते प्लेलिस्टमध्ये अपलोड केले आहेत. ते देखील आपण बघू शकता. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करायचे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, वनस्पती शास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? Who is known as the father of botany? कार्ल लिनियस, थिओफ्रेस्टस, ग्रेगर मेंडेल की चार्ल्स डार्विन? तर वनस्पती शास्त्राचा जनक म्हणून ऑप्शन क्रमांक बी थिओफ्रेस्टस याला ओळखले जाते. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, वनस्पतींच्या हिरव्या रंगासाठी कोणते रंगद्रव्य जबाबदार आहे? विच पिगमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन कलर ऑफ प्लांट? सोपा प्रश्न आहे. कॅरोटीन, झॅन्थोफिल, क्लोरोफिल की अँथोसायनिन? आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, क्लोरोफिल. यानंतर पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषण मुख्यतः वनस्पतीच्या कोणत्या भागात होते? मुळांमध्ये, पानांमध्ये, खोडांमध्ये की फुलामध्ये? सांगायचे, प्रकाश संश्लेषण मुख्यतः वनस्पतीच्या कोणत्या भागात होते? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, पानामध्ये होते. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक ऊर्जा कोणत्या स्रोतापासून मिळते? फ्रॉम विच सोर्स डू प्लांट ऑब्टेन एनर्जी फॉर फोटोसिंथेसिस? माती, पाणी, सूर्यप्रकाश की ऑक्सिजन? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, सूर्यप्रकाश. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषणादरम्यान वनस्पती कोणता वायू शोषून घेतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड की हायड्रोजन? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषणादरम्यान कोणता वायू बाहेर सोडला जातो? कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन की हायड्रोजन? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑक्सिजन. पुढील प्रश्न, वनस्पतींमध्ये अन्नाचे मुख्यतः स्वरूप कोणते आहे? ग्लुकोज, स्टार्च, सुक्रोज की फ्रुक्टोज? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, स्टार्च. पुढील प्रश्न, वनस्पतींमध्ये पाणी वाहून नेणारे ऊतक कोणते? विच टिश्यू ट्रान्सपोर्ट वॉटर इन प्लांट? फ्लोएम, झायलम, मेरिस्टेम की पॅरेनकायमा? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, झायलम. यानंतर पुढील प्रश्न, वनस्पतींमध्ये अन्न वाहून नेणारे ऊतक कोणते आहे? आता या ठिकाणी पाणी वाहून नेणारे बघितले. आता अन्न वाहून नेणारे कोणतं आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्लोएम. आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर्स आपलं यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. रीलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करंट अफेअरची तयारी तुमच्याकडून करून घेत असतो. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो, ते जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, वनस्पतींच्या मुळांचे मुख्य कार्य काय आहे? व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ रूट्स? प्रकाश संश्लेषण, पाणी व खनिजांचे शोषण, फुले तयार करणे की परागीभवन? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, पाणी व खनिजांचे शोषण. यानंतर पुढील प्रश्न, मुळांद्वारे पाणी शोषण्यासाठी कोणती रचना मदत करते? विच स्ट्रक्चर हेल्प्स रूट ॲब्सॉर्ब वॉटर? ऑप्शन आहे स्टोमाटा, रूट हेअर्स, क्लोरोप्लास्ट की सेल वॉल? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रूट हेअर्स. पुढील प्रश्न, पानांवरील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात? व्हॉट आर दी टायनी पोर्स ऑन लीव्हज कॉल्ड? रूट हेअर्स, स्टोमाटा, लेंटिसेल्स की व्हेन्स? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, स्टोमाटा. पुढील प्रश्न, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ स्टोमाटा? अन्न साठवणे, वायूंची देवाणघेवाण,
पाणी साठवणे की खनिजांचे शोषण? तर स्टोमाटाचं मेन फंक्शन आहे ऑप्शन बी गॅस एक्सचेंज. यानंतर पुढील प्रश्न, रंध्रे कोणत्या पेशींना नियंत्रित केली जातात? स्टोमाटा आर कंट्रोल बाय विच सेल? कंपॅनियन सेल, गार्ड सेल, मेरिस्टेमॅटिक सेल की कंडक्टिंग सेल? राईट आन्सर आहे ऑप्शन बी रक्षक पेशी म्हणजे गार्ड सेल. पुढील प्रश्न, वनस्पतींच्या वाढीसाठी मुख्यतः कोणते ऊतक जबाबदार असते? विच टिश्यू इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर प्लांट ग्रोथ? ऑप्शन आहेत मेरिस्टेमॅटिक ऊतक, फ्लोएम, झायलम की स्क्लेरेन कायमा? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मेरिस्टेमॅटिक ऊतक. पुढील प्रश्न, मुळांच्या टोकावर कोणते मेरिस्टेम आढळते? लॅटरल मेरिस्टेम, एपिकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम की परमनंट टिश्यू? राईट आन्सर आहे ऑप्शन बी एपिकल मेरिस्टेम. पुढील प्रश्न, वनस्पतींची उंची वाढण्यास कोणते मेरिस्टेम कारणीभूत असते? विच मेरिस्टेम इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन प्लांट हाईट? एपिकल मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम, परमनंट टिश्यू की फ्लोएम? राईट आन्सर आहे ऑप्शन ए एपिकल मेरिस्टेम. यानंतर पुढील प्रश्न, वनस्पतीच्या खोडाची जाडी वाढवणारे ऊतक कोणते? विच टिश्यू इन्क्रीज द थिकनेस ऑफ प्लांट स्टेम? एपिकल मेरिस्टेम, लॅटरल मेरिस्टेम, फ्लोएम की पेरेनकायमा? राईट आन्सर आहे ऑप्शन बी लॅटरल मेरिस्टेम. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न आहे, वनस्पती पेशींमध्ये कोणता अवयव प्रकाश संश्लेषणासाठी जबाबदार असतो? विच ऑर्गन सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस इन प्लांट सेल? ऑप्शन आहेत मिटोकॉन्ड्रिया, रायबोझोम, हरितलवक की केंद्रक? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी क्लोरोप्लास्ट हा या ठिकाणी जबाबदार असतो. यानंतर पुढील प्रश्न, वनस्पती पेशींची बाह्य कठीण संरचना कोणती? व्हॉट इज द रिजिड आउटर स्ट्रक्चर ऑफ प्लांट सेल? सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, न्यूक्लियस की व्हॅक्यूल? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी सेल वॉल. यानंतर पुढील प्रश्न, वनस्पतींच्या पेशी भित्तिकाचा मुख्य घटक कोणता? व्हॉट इज द मेन कंपोनंट ऑफ प्लांट सेल वॉल? ग्लुकोज, सेल्युलोज, प्रोटीन की स्टार्च? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी सेल्युलोज. यानंतर पुढील प्रश्न, वनस्पती पेशींमध्ये मोठी रिक्तिका कोणत्या कार्यासाठी महत्वाची असते? व्हॉट इज द मेजर फंक्शन ऑफ लार्ज व्हॅक्यूल इन अ प्लांट सेल? DNA सिंथेसिस, मेंटेनिंग टर्गर प्रेशर, प्रोटीन सिंथेसिस की फोटोसिंथेसिस? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी मेंटेनिंग टर्गर प्रेशर. पुढील प्रश्न, वनस्पतींमध्ये श्वसनाची प्रक्रिया कधी होते? व्हेन डज रिस्पिरेशन ऑकर्स इन प्लांट? फक्त दिवसा, फक्त रात्री, दिवसा आणि रात्री दोन्ही की फक्त पावसाळ्यात? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस. यानंतर पुढील प्रश्न, वनस्पतींमध्ये ऊर्जा निर्माण करणारा प्रमुख अवयव कोणता? विच ऑर्गन सेल इज प्रायमरली रिस्पॉन्सिबल फॉर एनर्जी प्रोडक्शन इन प्लांट सेल? ऑप्शन आहेत क्लोरोप्लास्ट, मिटोकॉन्ड्रिया, व्हॅक्यूल की गोल्गी बॉडी? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मायटोकॉन्ड्रिया. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, वनस्पतींमध्ये पाण्याच्या वरच्या दिशेने वाहतुकीस कोणते ऊतक कारणीभूत आहे? विच टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर अपवर्ड ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर इन अ प्लांट? ऑप्शन आहेत फ्लोएम, झायलेम, कॉर्क की पॅरेनकायमा? तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी झायलेम.
आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला तलाठी व महाराष्ट्र गट क याकरिता कमी किमतीत क्वालिटी असं कंटेंट पाहिजे असेल तर आपल्याकडे 199 रुपयामध्ये फक्त 18,000 प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. सोबत 300+ ऑनलाईन टेस्ट आणि मल्टिपल अटेम्प्ट तुम्हाला या ठिकाणी देतोय. प्रीचा जो सिलेबस आहे तो सर्व या ठिकाणी कव्हर करतोय. त्यासोबत बाकी जे उरलेले टॉपिक आहेत, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर, हे देखील तुम्हाला बोनस या ठिकाणी देतोय. जेणेकरून बाकी एक्झामची आपण तयारी करू इच्छित असाल तर त्याला देखील हे मटेरियल उपयुक्त ठरलं पाहिजे. ज्यांनाही हे मटेरियल हवं असेल त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. किंवा आपल्याला जर अधिकची माहिती हवी असेल, याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.